जय जवान जय किसान मित्रांनो. तर मित्रांनो, आज आपण करून घेणार आहोत आपल्या राजम्याची, म्हणजेच आपण घेवडा म्हणतो त्याला, कोणी राजमा पण म्हणतं. तर त्याची पहिली फवारणी तर यावर्षी थोडंसं लेट झालं आहे, कारण हे गिंब तेवढं नव्हतं आणि आता चालू केले फवारणीला आज. तर मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला ह्या आपल्या शेतकरी भावाचे रोजचे रोज व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर चला मित्रांनो, आज आपण आधी पहिल्यांदा घेऊ पाणी भरून, आणि पाणी भरणं झाल्यानंतर आपल्याला घ्यायचं औषध टाकून टाकीमध्ये, आणि नंतर आपल्याला करायची फवारणीला चालू. तर चला, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आणि आवडल्यास आपल्याला एक छोटीशी कमेंट बी अवश्य करा. तर चला घेऊया आपला अधिकार पाणी भरून. तर बघा मित्रांनो, हे सकाळ सकाळचा नजारा आहे. एकदम असे ग्रीनरी दिसते, पानावर चमकत आहे पान, कारण पानावरती एक बारीक केसाचा थर असतोय. तर ते त्या पिकाचं संरक्षण करण्याकरता असते बरं का. तर त्याच्यामुळं ती पानं चमकते तशी, सकाळ सकाळचं ऊन आहे कवळं त्याच्यामुळं. आणि हे थोडेसे किलं पण आहेत ह्याच्यामध्ये, औंधा कसं काय की आले त्या ब्यामध्ये. तर असू द्या. तर हे आपलं वरून आहे, आणि वाघे पण आहे दुसरीकडं. तर बघा, आता फुलं लागलीत बघा इकडं. तर गेलेल्या त्या दिवशीच्या म्हणजे 2-3 दिवसाखाली केला होता आपण व्हिडिओ, तर त्याच्यामध्ये फुलं नव्हती. तर बघू शकता आता ह्याच्यामध्ये फुलं लागलीत बरं का. आणि आता एक 4-8 रोजामध्ये आपलं ह्याला शेंगा पण लागत्याला. तर असू द्या, आता आपण घेण्यात आहोत फवारून, कारण फुलाच्या अगोदर बी फवारणी होती आहे, आणि व्यवस्थित फुलं पण लागतील पुन्हा. तर आपल्या इकडं साहित्य ठेवलं आहे. तर त्या साहित्यामध्ये आपण आता अधिकार बॅलरमध्ये पाणी भरून घेणार आहोत, आणि नंतर आपलं चार्जिंगच्या फवारीनं फवारून घेणार आहोत. तर खुरपाय पण चालू आहे थोडंसं, म्हणलं उपट पण करावं म्हणून त्याच्यासाठी. तर चला बघा व्हिडिओ. तर मित्रांनो, पाणी भरून घेतलं आहे, आणि वारं सुटलं जास्त बघा, त्यामुळं माझा आवाज पण तुम्हाला व्यवस्थित येत नसेल. तर बघा, इकडं हांडी प्यायला पण भरून घेतलीत घागरण ती, आणि तिकडे बॅलर पण भरून घेतलं आहे. तेवढं बॅलर 1 एकरला पुरतं आहे, ते उलट जास्त होतं आहे. 4 फवारे लागतात असली. तर ही फवारा पण भरून घेतला बरं का. तर असली तुम्हाला 1 एकरात आम्हाला बघा 4 लागतात फवारे. ही चार्जिंगचा फवारा आहे, आणि त्या बॅलरमधलं पाणी आपल्याला उरून राहतं आहे, आणि हे पिण्याकरता भरलेत बरं का. आणि हे बघू शकता इकडं, आता हे आपल्याला घेवडा फवारायचा आहे इथून चिपार त्या रोडपर्यंत आहे. आणि गहू पण आपलाच आहे. तर व्यवस्थित गहू पण उगवून निघाला आहे, आणि ह्याला पण कुळपून सरी फिरी काढायची पुन्हा नंतर, आणि व्यवस्थित भिजवा येतं म्हणजे. तर चला आता घेऊ फवारून. मग बघा, केलं चालू बरं का फवारा आता. तर लांब कणडीला केलं असं, म्हणजे जेणेकरून आपल्याला जास्त लांब हात जाईन असं, आणि रान जास्त राहणार नाही, त्याच्यामुळं असं केलं आहे. तर बघू शकता इकडं. तर फुलाला आला आता सगळाच बोर, जवळजवळ सगळाच आला आता फुलाला म्हणायचं, आणि चमकालीत फुटं फुलं पण. आणि त्याच्यासाठी आपण रोको, रायपूर, आणि जे आपलं ही या बायोझाईम ते आणलं आहे. तर बायोझाईम 50 मिली टाकतो आहे, आणि रायपूर आहे ती 3 चमचे, त्याच्यातली जी चमचे निघतो त्यानं. आणि आपलं रोको आहे ते आपलं 30 ग्रॅमनं टाकतो आहे. तर तुम्ही पण अशी फवारणी करा आपल्या घेवड्या पीक जर असेल शेतामध्ये तर. तर बरंच फवारायचं झालं आहे सगळंच, आता थोडंसं राहिले. तर निघत कोट्याकडं आता. तर मित्रांनो, फवारणी झाली आता, लगेच निघालं आमचं दुसरं काम. ते म्हणजे आमचं यात्रायचं बघा, दुसरीकडे नेऊन स्प्रिंकलर. तर आतापासून गोळा केले, नळ्या एका जागेवर केल्यात, आणि तिकडं ते जी नवजर असते तर तोंड, तर ते पण एका जागेवर गोळा केले, तिथं बघू शकता तिकडं. तर आता ह्या गाडीमध्ये बैल झोपायचे, ह्याच्यामध्ये सगळ्या नळ्या आणि ती स्प्रिंकलर ठेवलेले ते सगळं लादायचं, आणि दुसरीकडं नेऊन दुसऱ्या शेतामध्ये आतरायचे. तर पहिलं तरी जेवण करून घेतो आता, बापू आणालीत भाकर. तर पुन्हा मग नंतर नेऊ आपण दुसऱ्या रानामध्ये स्प्रिंकलर. तर बघा, आपली गवारीची शेंग, मिरचू, नंतर इकडं खारवणीची फोड, बाजरीच्या भाकरी, इकडे एक मग भरून पाणी, आणि आता बसलो जेवाय. पण या जेवायला आता जेवण करून आपल्याला यात्रायचे स्प्रिंकलर. तर त्याला घेतो जेवण करून. मग गाडीमध्ये स्प्रिंकलर टाकून निघालो आता आतरायला. तर आतरून घेऊन आता झाडाझूड करायची सगळी. तर मित्रांनो, झाडाझूड केली सगळी, आणि दिवस मावळा गेला आता, आणि आता आलो आहे कोट्यावर आपल्या.
आणि जनावराला टाकलं इकडं चारा बुसकट सोयाबीनचं सगळं. आणि सांगायचं झालं तर मित्रांनो आज भरपूर काम होतं. स्प्रिंकलर नेऊन आतरलं दुसरीकडं आपला घेवडा पण फवारला आणि राहायला थोडासा ते स्प्रिंकलर रात्री भिजली त्याच्यामुळं राहिले म्हणलं पाय फसतील म्हणून. तर ते आता उद्याच्याला अजून फवारायचे आणि उद्या अजून स्प्रिंकलर बदलायचं म्हणजे दुपारून बदलायचं पुन्हा. तर चला मित्रांनो उद्या त्याला भेटू मग दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि आवडल्यास आपलं चॅनल तेवढं सबस्क्राईब करून नक्की ठेवा.